आई, सारखं सारखं बघायला येणाऱ्या पाहुण्यांसमोर माझा अपमान करत जाऊ नकोस. आता मला हे सहन होत नाही, असं म्हणत रूपा रडायला लागली. तिला रडताना बघून तिची आई खूप चिडली आणि बडबडत म्हणाली, मग काय आयुष्यभर तुला माझ्या डोक्यावर बसून ठेवू तर शकत नाही ना? कुठे ना कुठं तुझं लग्न तर लावून द्यायला पाहिजे ना? माहीत नाही मी मागच्या जन्मात असं कुठलं पाप केलं होतं, जी तुझ्यासारखी पोरगी माझ्या पदरात टाकली आहे. असं घरातल्या लोकांचं काळजाला टोचणारं बोलणं ऐकून रूपा सारखी सारखी आरशात स्वतःला बघून स्वतःचा तिरस्कार करायला लागली होती. खरं तर रूपाचं कुठंच लग्न ठरत नव्हतं. तिला पाहुणे बघायला आले की तिच्याकडे बघून तोंड वाकडं करत असायचे. रूपा घरातल्या कामात निपुण होती. तिच्या अंगात सगळ्या कला होत्या. जेवण पण खूप छान बनवायची. एवढे सगळे चांगले गुण असून पण फक्त तिच्या सावळ्या रंगामुळे येणारे पाहुणे तिला नापसंत करत असायचे आणि तिचं लग्न मोडत असायचं. रूपाचे आई वडील तिच्या लग्नाचा सगळा खर्च करून तिला खूप दागिने पैसा द्यायला तयार असायचे. तरी पण कुठलाही मुलगा आणि त्या मुलाच्या घरातले तिच्याशी लग्न करायला तयार होत नव्हते. रूपासाठी आज अमित नावाच्या मुलाचं स्थळ आलं होतं. आज त्याच्या घरातले लोक तिला बघायला येणार होते. सगळी तयारी झाली होती. खाण्यापिण्याची, नाश्त्याची सगळं काही तयार होतं. रूपाच्या घरातल्या लोकांनी त्यांचं केलेलं स्वागत बघून अमितच्या घरातले लोक खूप खुश होते. अमितची आई रूपाच्या आईला म्हणाली, ताई, सगळं तर ठीक आहे. तुम्ही लवकरात लवकर आमच्या होणाऱ्या सुनेला आमच्यासमोर दाखवायला घेऊन या. रूपाची आई जशी रूपाला खोलीतून बाहेर घेऊन आली तशी अमितच्या आईची आणि अमितची नजर रूपावर पडली. तिला बघताच दोघांची आणि त्यांच्यासोबत बघायला आलेल्या सगळ्या लोकांची तोंड वाकडी झाली. ते विचित्र नजरेने तिच्याकडे बघायला लागले. अमितच्या आई ताडकन उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, माफ करा, अचानक आम्हाला खूप महत्त्वाचं काम करायला जावं लागणार आहे. आम्ही तुम्हाला फोन करून नंतर आमचा निर्णय सांगतो. त्यांचं असं बोलणं ऐकून हे तर पक्क झालं होतं की त्या लोकांना रूपा आवडली नव्हती. हे तर प्रत्येक वेळीचं होतं. रूपाला आणि तिच्या घरातल्या लोकांना आता या सगळ्याची सवय झाली होती. अमितच्या आईचे बोलणे ऐकून रूपाच्या डोळ्यात पाणी आलं. अजून बिचारी खोलीतून नीट बाहेर पण आली नव्हती. त्यांच्यासमोर अजून नीट उभी पण राहिली नव्हती. आणि पहिल्याच नजरेत त्या लोकांनी तिला नापसंत केलं होतं. यावेळी रूपाच्या मनाला काय वाटलं असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही. जेव्हा स्वतःच्यात काहीतरी कमी असतं तेव्हा त्याच्या मनाला कसं वाटतं हे सांगणं खूप अवघड असतं. रूपाला असं वाटत होतं की भरल्या समाजात तिचा लोकांच्या समोर अपमान केला आहे. नजर खाली करून तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. अमित, त्याची आई आणि बाकीच्या लोकांच्या सोबत अमितचा चुलत भाऊ विनोद पण त्यांच्यासोबत रूपाला बघायला आला होता. बहुतेक त्याने एकट्याने रूपामध्ये ते बघितलं होतं. तिचा निरागसपणा, तिचं पाण्यासारखं स्वच्छ मन, तिच्यावर असणारे संस्कार जे बाकीच्या दुसऱ्या कुणालाच दिसत नव्हते. अमितची आई आणि अमित रूपाच्या घरातून निघून त्यांच्या घरी परत आले आणि स्वतःला दोष द्यायला लागले. ते म्हणाले, कुठल्या काळ्या मुलीच्या चक्करमध्ये फसलो होतो काय माहीत, थोडक्यात वाचलो. पण विनोदने घरी आल्यावर त्याच्या आईला सविताताईंना रूपाबद्दल सगळं सांगितलं. सविताताई मनाने खूप प्रेमळ होत्या. त्यांना त्यांच्या मुलाची पसंत आवडली होती. त्यांना काहीच फरक पडत नव्हता त्यांच्या होणाऱ्या सुनेचा रंग जरा काळा आहे, कारण त्या पण दिसायला थोड्याशा सावळ्या होत्या. आणि त्याची जाऊ म्हणजे अमितची आई ती दिसायला सुंदर गोरीपान होती. त्यामुळे त्यांना त्यांची सून पण त्यांच्यासारखी सुंदर गोरीपान हवी होती. सध्या तरी सविताताईंना रूपाच्या रंगाशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्यांना तर फक्त घर सांभाळणारी, वरून दिसण्यापेक्षा आतून मनाने सुंदर, त्यांच्या मुलावर विनोदवर प्रेम करणारी, संस्कारी, प्रेमळ मुलगी हवी होती. जसा त्यांनी रूपाबद्दल विचार केला होता अगदी रूपा तशीच निघाली. आठवड्यानंतर सविताताई त्यांच्या मुलासोबत विनोदसोबत रूपाला बघायला तिच्या घरी गेले आणि जाऊन सरळ सरळ तिच्या आई वडिलांना म्हणाल्या, आम्ही तुमची मुलगी बघितली आहे, ती आम्हाला पसंत आहे. खास करून माझ्या मुलाला विनोदला आवडले आहे. त्यामुळे कुठलाही दिखावा न करता आम्हाला आमच्या सुनेला लवकरात लवकर आमच्या घरी घेऊन जायचं आहे.
अगोदर तर रूपाच्या आईवडिलांना विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या मुलीला स्वतःहून चालून स्थळ आलं आहे आणि तिला त्यांनी पसंत पण केलं आहे. लग्न पण करायला तयार आहेत. एवढ्या स्थळांनी नकार दिल्यानंतर अचानक असं एक स्थळ येतं आणि तिच्याबद्दल सगळं माहीत असूनसुद्धा पूर्ण मनाने तिला स्वीकार करत आहेत. विनोद तर तिच्यासाठी देव बनला होता. त्या दोघांच्या लग्नाची तारीख पक्की झाली. जशी ही गोष्ट अमितच्या आईला समजली, ती लगेच धावत थोरल्या जावेच्या घरी गेली आणि म्हणाली, अहो जाऊबाई, मी ऐकलं आहे तुम्ही त्या काळुंद्र्या मुलीसोबत विनोदचं लग्न ठरवलं आहे. अहो ताई, आपल्या विनोदमध्ये अशी कुठली कमी आहे की तुम्ही त्या मुलीशी त्याचं लग्न लावून देत आहात. अहो, तिला अंधारात उभी केली तर समजणार पण नाही ती कुठे उभी आहे. हे ऐकून सविताताईंना राग आला. त्या म्हणाल्या, बस कर निर्मला, तू विसरत आहेस. ती माझ्या घरची होणारी सून आहे आणि तू माझ्यासमोर तिचा अपमान करत आहेस. अमितची आई म्हणाली, म्हणून तर ताई मी तुम्हाला समजून सांगायला आले आहे. अजून पण वेळ आहे. लग्नाला नकार द्या. कुठे आपला विनोद आणि कुठे ती पोरगी. ताई, असं तर नाही ना की पैशांच्या हव्यासापोटी तुम्ही तुमच्या मुलाचा बळी द्यायला निघाला आहात. हे बघा ताई, माझं बोलणं ऐका. पैसे तर काही दिवसांनी संपून जातील, पण आयुष्यभर त्या काळ्या पोरीला तुम्हाला सांभाळायला लागेल. हे ऐकून सविताताई म्हणाल्या, बस कर निर्मला, मी माझ्या सुनेबद्दल अजून काही ऐकून घेणार नाही. काळी आहे, गोरी आहे, कशी पण असू दे, आता ती माझ्या घरची सून आहे. माझं मी बघून घेईन. तू तुझ्या मुलासाठी विश्वसुंदरी घेऊन ये. मी तर काहीच बोलले नाही. आणि हो, आज तू ही गोष्ट पहिली आणि शेवटची बोलली आहेस, पण इथून पुढे मी माझ्या सुनेबद्दल काहीही उलटसुलट ऐकून घेणार नाही आणि सहन पण करणार नाही. आता तर सविताताईंचं रागीट बोलणं ऐकून त्यांची जाऊ तोंड वाकडं करत तिथून निघून गेली. आता थोरल्या जावेच्या मुलाचं लग्न ठरलं आहे म्हटल्यावर त्यांना कुठे चैन पडत होतं. त्या पण त्यांच्या मुलासाठी अमितसाठी मुलगी शोधायला लागल्या. शेवटी त्यांना पण त्यांच्या मनासारखी सुंदर गोरीपान मुलगी अंजली त्यांच्या मुलासाठी भेटली, जी खरंच दिसायला सुंदर, नाकीडोळी छान होती. तिला बघताच त्यांना ती आवडली आणि त्यांनी या लग्नाला होकार दिला. आता निर्मलाताईंचे पाय जमिनीवर नव्हते. सगळ्या गावात आता त्यांच्या सुनेची आणि रूपाची तुलना करत फिरत असायच्या, त्यांच्या जावेला सविताताईंना जळवण्यासाठी. पण सविताताई निर्मलासारख्या अहंकारी तुलना करणाऱ्यांमधल्या नव्हत्या. त्या खूप समजूतदार आणि अनुभवी होत्या. त्यांना जावेच्या बोलण्याने काहीच फरक पडत नव्हता. अमित आणि विनोदचं लग्न झालं. रूपा आणि अंजली सुना बनवून घरी आल्या. रूपा तिच्या नावानुसार जर दिसणे सोडलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये रूपवान होती. फक्त तिचा रंग थोडा काळा होता, पण नाकीडोळी छान दिसत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिच्यावर असलेले संस्कार, तिची बोलण्याची भाषा, मोठ्यांचा आदर करणारी आणि घरातल्या कामात निपुण. घरातली कामं करताना असं वाटायचं तिला कोणीही हरवू शकत नाही. असं कुठलंच काम नव्हतं जे तिला करायला येत नव्हतं. सगळी कामं अगदी परफेक्ट करत असायची. रूपा घरात आल्यावर तिने सगळं घर अगदी व्यवस्थित सांभाळलं होतं. सविताताईंना काहीच करायची किंवा विचार करायची गरजच पडत नव्हती. इकडे निर्मलाताई त्यांच्या सुनेवर अंजलीवर खूप खुश होत्या. गावातले जेवढे लोक सुनेला बघायला आले होते त्यांच्यासमोर सुनेच्या सुंदरतेची प्रशंसा करताना थकत नसायच्या. म्हणायच्या, माझ्या सुनेसारखी सुंदर दुसरी सून या पूर्ण गावात बघायला मिळणार नाही. आणि जर कुणाची सून माझ्या सुनेसारखी दिसायला सुंदर असेल तर मला सांगा. मी बहुतेक मागच्या जन्मी खूप पुण्य केलं असणार, म्हणून एवढी सुंदर मुलगी मला सून म्हणून मिळाली आहे, दुसऱ्यांच्या सारखी नाही. त्यांच्या बोलण्याचा अर्थ त्यांच्या जावेच्या सुनेला मारलेला टोमणा असायचा. अंजलीच्या सुंदरतेची चर्चा सगळ्या गावात पसरली होती आणि रूपाच्या रंगाची चर्चा पण सुरू होती. एकाच घरात दोन सुना आल्या होत्या, पण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या. सविताताई आणि त्यांची जाऊ वेगवेगळ्या राहत होत्या. दोन्ही घरात फक्त एक भिंत होती. काही दिवस गावात अंजलीच्या सुंदरतेची चर्चा सुरू राहिली, पण आता हळूहळू गावातल्या बायका सविताताईंच्या घरी जायला लागल्या. रूपाच्या हातचा चहा नाश्ता करायला लागल्या.
आणि त्यांच्या घरातली साफसफाई, सजवलेलं सुंदर घर बघून, तिच्यावर असलेले संस्कार बघून त्यांच्या घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडातून फक्त रूपाबद्दल प्रशंसा निघत होती. खरंच रूपानं तिचं घर मन लावून सजवलं होतं. घरातला कोपरानी कोपरा स्वच्छ केलेला होता. घरातल्या प्रत्येक वस्तू जागच्या जागी नीटनेटक्या ठेवलेल्या होत्या. जेव्हा कोणी त्यांच्या घरी आलं तर रूपा किचनमध्ये जाऊन त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवत असायची. तिच्या नाश्त्याच्या वासाने ज्याला भूक लागलेली नसायची तो पण खाण्यासाठी बेचैन झालेला असायचा. हळूहळू गावात रूपाच्या हातच्या चवीची प्रशंसा व्हायला लागली आणि रूपाच्या चांगल्या गुणांच्या समोर हळूहळू अंजलीच्या सुंदरतेची चर्चा कमी व्हायला लागली. लोक रूपा आणि अंजली दोघींची तुलना करायला लागले आणि प्रत्येक वेळी सर्व गुण संपन्न रूपाला पसंत करायचे. कारण सुनांना त्यांच्यावर असलेल्या संस्कारांनी आणि त्यांच्यातल्या गुणांनी आखली जाते, ना की दिसण्यावरून. हळूहळू अंजलीची प्रशंसा कमी व्हायला लागली. त्यामुळे निर्मलाताईंना गावासमोर त्यांची खूप बेइज्जती झाल्यासारखी वाटायला लागली. आता त्या त्यांच्या सुनेला म्हणाल्या, अंजली, त्या काळ्या पोरीच्या समोर लोक तुला विसरायला लागले आहेत. हा तर आपल्या घराचा अपमान आहे. एक काम कर, आत्तापासून जे कोणी आपल्या घरी येतील त्यांच्यासाठी तू छान चवदार नाश्ता आणि चहा बनवत जा. काहीही झालं तरी मी त्या काळ्या पोरीच्या समोर तुला कमीपणा आणू देणार नाही. निर्मलाताईंना त्यांच्या थोरल्या जावेशी आणि सुनेसोबत स्पर्धा करायची होती. पण त्यांच्या सुनेला अंजलीला या सगळ्यामध्ये अजिबात रुची नव्हती. ती तर दिवसरात्र मेकअप करण्यात, नटून थटून राहण्यात घालवत असायची. एका मिनिटासाठी पण ओठांवरची लिपस्टिक कमी होऊ देत नसायची. ती कायम नटून थटून तयार बसलेली असायची. जसं तिच्या सासूनं तिला घरातली कामं करायला सांगितलं तसं अंजलीने सरळ तोंडावर नकार दिला आणि म्हणाली, आई, माझ्याच्याने घरातली कामं होणार नाहीत. धुणी, भांडी, जेवण करायला मला अजिबात आवडत नाही. तुम्हाला तर माहीतच आहे, पार्लरसाठी महिन्याला मी 5-7 हजार रुपये खर्च करते. एवढा खर्च करून मी घरातली कामं केली तर माझा पैसा वाया जाईल. काम करून माझे हात खराब होतील आणि तसंही मला घरातली कुठलीच कामं करता येत नाहीत. कारण मी आजपर्यंत माहेरी पण घरातल्या कुठल्याच कामाला हात लावला नाही. तिची सासू निर्मलाताई रागात चिडून म्हणाल्या, म्हणजे तू सगळं आयुष्य नटून थटून राहण्यातच घालवलं आहेस का? अंजली खूप गर्वाने सासूला म्हणाली, हो आई, प्रत्येकाची आवड-निवड वेगवेगळी असते आणि मला लहानपणापासूनच नटून थटून राहण्याची आवड आहे. मी जर घरातली कामं करायला लागले तर मग मी स्वतःवर वेळ कशी देऊ शकेन? आणि जर स्वतःवर लक्ष दिलं नसतं तर तुम्हाला माझ्यासारखी सुंदर सून कुठून मिळाली असती? ती घरातले कुठलेच काम करत नव्हती. सगळं घर अस्तव्यस्त पडलेलं असायचं. सगळी कपडे विस्कटलेली असायची. घर अस्वच्छ असायचं. किचनमध्ये खरकट्या भांड्यांचा ढीग पडलेला असायचा. फक्त अंजलीला साधंसुद्धा जेवण बनवता येत होतं. त्यात पण सासू तिला मदत करत असायची. भांडी पण तिची सासू घासत असायची. एकीकडे सविताताई घरात सून आल्यामुळे खूप खुश होत्या. त्यांच्या घरात लक्ष्मी आली होती. घरात भरभराट यायला लागली होती. आणि दुसरीकडे निर्मलाताईंना घरातल्या कामातून वेळच मिळत नसायचा. उलट सून आल्यामुळे त्यांच्या घरातली कामं अजूनच वाढली होती. आता त्या स्वतः पूर्ण प्रयत्न करत असायच्या की असं काय केल्यावर त्यांच्या घराची प्रशंसा होईल, घरात कोणी आलं तर खुश होऊन परत जाईल. पण त्यांची सून त्यांना अजिबात मदत करत नव्हती. शेवटी कधीपर्यंत त्या एकटं हे सगळं करणार होत्या आणि कधीपर्यंत खोटी इज्जत, खोटा दिखावा करून घरची इज्जत बनवून ठेवणार होत्या? शेवटी हळूहळू निर्मलाताई त्यांच्या सुनेवर, अंजलीवर चिडायला लागल्या. आता त्यांना तिचं सुंदर रूप अजिबात आवडत नव्हतं. आता मनात त्यांना कुठे ना कुठे ती काळी रूपं आवडायला लागली होती. एकट्यापासून स्वतःच्या नशिबाला दोष देत असायच्या. एक दिवस सविताताईंच्या घरी सत्यनारायणाची पूजा, भजन ठेवलं होतं. सविताताईंनी त्यांच्या जावेला पूजेचं आमंत्रण दिलं. बरोबर पूजा सुरू व्हायच्या वेळी निर्मलाताई जावेच्या घरी आल्या. घरची सजावट, स्वच्छता बघून आणि पूजेची सगळी व्यवस्था अगदी परफेक्ट बघून त्यांचे डोळे मोठे झाले.
किचन पण एकदम स्वच्छ होतं. सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या होत्या. कमीत कमी 20-25 लोक पूजेला आले होते. सगळ्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था रूपाने एकटीने केली होती. पण घरात कुठेच घाण दिसत नव्हती आणि सविताताईंना एकदाही जागेवरून कामासाठी उठायला लागलं नव्हतं. रूपा एकटी सगळं व्यवस्थित सांभाळून घेत होती. निर्मलाताई पूजेला बसून मनातल्या मनात त्यांच्या सुनेची, अंजलीची आणि रूपाची तुलना करायला लागल्या. पण त्यांना प्रत्येक वेळी रूपाचं पारडं जड दिसत होतं. आज निर्मलाताईंना रूपाचा रंग दिसत नव्हता, तर तिच्यात असलेले गुण, तिच्यात असलेले संस्कार दिसत होते. इथपर्यंत की ज्या मुलीला रूपाला त्या त्यांच्या मुलासाठी दिसण्यावरून नकार देऊन आल्या होत्या, आज त्यांच्यात हिंमत होत नव्हती तिच्या नजरेला नजर द्यायची. पण रूपा, तिच्या मनात त्यांनी तिला नकार देऊन पण त्यांच्याबद्दल काहीच वाईट नव्हतं. ती खूप प्रेमाने त्यांच्याशी बोलत असायची, जसं कधी काहीच झालंच नव्हतं. शेवटी रूपाचे स्वच्छ निर्मल मन, तिचा स्वभाव, तिच्यावर असलेले संस्कार बघून निर्मलाताईंनी पराभव स्वीकार केला. सगळे लोक पूजेनंतर आपापल्या घरी गेल्यानंतर निर्मलाताई त्यांच्या जावेला सविताताईंना म्हणाल्या, ताई, 1 मिनिट रूपाला बाहेर बोलवा ना. त्यांनी हसून रूपाला आवाज दिला. रूपा जशी बाहेर आली तसे निर्मलाताईंनी तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाल्या, सुनबाई, झालंच तर मला माफ कर. मी तुला नकार देऊन तुझं खूप मन दुखावलं आहे. पण विश्वास ठेव, मी तुला नकार दिला नव्हता, तर मी माझ्या नशिबाला नकार दिला होता. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मी माझ्या घरच्या लक्ष्मीला नकार दिला होता. ताई, तुम्ही पण मला माफ करा. आज मला हे बोलताना जरा पण संकोच वाटत नाही की मागच्या जन्मी तुम्ही खूप पुण्य केलं असणार, म्हणून तुम्हाला रूपासारखी संस्कारी मुलगी लक्ष्मीच्या रूपात सून म्हणून मिळाली. निर्मलताईंचं बोलणं ऐकून सविताताई हसायला लागल्या आणि त्यासोबत रूपाच्या चेहऱ्यावर पण हसू आलं. ज्या रंगाला घेऊन ती आत्तापर्यंत खूप अपमान सहन करत आली होती, आज तिच्या चांगल्या गुणांच्या समोर तिच्या काळ्या रंगाची काहीच किंमत राहिली नव्हती. आजपर्यंत जेवढ्या लोकांनी रूपाला नाकारले होते, ते सगळे स्वतःच्या नशिबाला दोष देत होते. कुणाच्या दिसण्यावरून त्याची योग्यता ठरवू नका, कारण काही लोक दिसायला सुंदर असतात, तर काही लोक मनाने सुंदर असतात.